हॅलो फ्रेंड्स, मी आहे संपदा। आज आपण कोळंबी मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। खूप चविष्ट आणि सोपी रेसिपी आहे, अगदी 10-15 मिनिटात तयार होते। तर आपण रेसिपीकडे वळूया। सामान देखील याला कमीच लागतं। कांदा चिरून घेतला आहे 2, त्यानंतर टोमॅटो चिरलेले आहेत 2, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे, बस इतकंच सामान आहे। त्यानंतर तेल गरम करायचं आहे, त्यात आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे। जिरं तडतडल्यानंतर आपण लसूण ॲड करणार आहोत। लसूणचा फ्लेवर पण तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही लसूण कमी जास्त करू शकता। त्यानंतर कांदा, नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर असं आपण एक एक ॲड करत जाऊया। आधी कांदा ॲड करून तो चांगला परतवून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। जसा कांदा रंग चेंज करतो त्यानंतर आपण टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कोथिंबीर ॲड करू। ह्याला अगदी तुम्ही 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलं तरी चालतं, फास्ट होणार तशी रेसिपी। टोमॅटोने पूर्ण पाणी सोडलं की आपण त्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करू। ही ते मीठ ॲड करते, हळद आणि लाल तिखट पण तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे असं पाणी सुटलं की आपण यात कोळंबी ॲड करायची। कोळंबी मग नंतर आपण थोडंही पाणी टाकणारच नाही आहोत बेसिकली आपण या रेसिपीत। फक्त झाकण ठेवल्यानंतर जे पाणी येईल तेवढंच व्यवस्थित मिक्स करायचं आहे। परत झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे की आपली रेसिपी तयार। खूप सोपी रेसिपी आहे, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकतात। तर आवडली तर नक्की लाईक करा। थँक्यू।